चला आपण आज बनवूया चिकन पराठा। त्याच्यासाठी लागणारे साहित्य खाली मेन्शन केलेले आहे। पराठ्यासाठी लागणारे आपण आता पीठ मळून घेऊया। 1 वाटी मैदा, अर्धा वाटी गव्हाचा पीठ, चवीनुसार मीठ, ते मिक्स करून घ्यायचं। थोडंसं दही घालायचं 2 चमचे, ते पण मिक्स करून घ्यायचं। त्याच्यात थोडं पाणी घालायचं आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं। पीठ मळून झालं की थोडंसं तेल घालायचं आणि व्यवस्थित मळून घ्यायचं। चला आता आपण बनवूया पराठ्यासाठी लागणारे चिकन। चिकन बॉईल करून घ्यायचं। त्याच्यात थोडं मीठ घालायचं चवीनुसार, थोडंसं गरम मसाला घालायचा। चिकन उकडून झाल्यावर तो मिक्सर मध्ये घालून बारीक करून घ्यायचा। चला आता चिकन साठी आता मसाला बनवून घेऊया। 3 चमचे तेल टाकायचं, एक बारीक केलेली मिरची घालायची, ती परतून झाल्यावर कांदा घालायचा। कांदा चांगला ब्राऊन कलरचा होईपर्यंत परतवायचा। 1 चमचा आला लसूणची पेस्ट घालायची, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, चांगलं परतून घ्यायचं। 1 चमचा हळद, 1 चमचा आगरी मसाला, चांगलं परतून घ्यायचं। थोडी कोथिंबीर घालायची। मसाला चांगला शिजल्यावर आपण त्याच्यात चिकन घालूया। चिकन चांगला मिक्स करून घेऊया। मग त्याच्यावर 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं बारीक गॅस करून। आता हा चिकन पराठ्याचा सारण तयार झालेला आहे। आता पिठाची एक खोलगट वाटी करायची, मग त्याच्यात चिकन भरून घ्यायचं। चिकन भरून झाल्यावर पोळी लाटून घ्यायची व्यवस्थित। आपण आता तव्याला बटर लावून घेऊया। आता आपण पराठा चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा, खरपूस भाजायचा आणि बटर लावायचं वरती। पराठा भाजून झाल्यावर खरपूस भाजून झाल्यावर रेडी झाला आपला चिकन पराठा।